काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कांदा आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली। त्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकातील जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे चपला मारत जोरदार निषेध करण्यात आला। हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून राज्यात काँग्रेस संपली आहे, त्यामुळे आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते अशी वक्तव्य करतायत असा आरोप करण्यात आला। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काल त्यांनी खुलासा करताना सांगितलं की नरेंद्र मोदी हे पनोती आहे। खऱ्या अर्थाने या देशामध्ये पनोती तो राहुल गांधी आहे, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आहे। त्याच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशातली काँग्रेस संपलेली आहे आणि महाराष्ट्रातली काँग्रेस हे हर्षवर्धन सपकाळच्या नेतृत्वामध्ये संपलेली आहे। म्हणून त्याची ती खुर्ची वाचवण्याकरिता तो आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर अश्लील भाषेचा टीका टिप्पणी करून तो त्याची खुर्ची वाचवण्याकरिता हा प्रयत्न, त्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू आहे। दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 4 महिने पूर्ण झालेत। त्यानिमित्तानं बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी भेट देत अभिवादन केलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी देखील स्मृतीस्थळाचं दर्शन घेत दादांना श्रद्धांजली अर्पण केली। जगप्रसिद्ध पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला शहरातील विणकरांनी पुन्हा एकदा आपल्या कला कौशल्याची अनोखी छाप उमटवली आहे। इथल्या प्रसिद्ध पैठणी विणकर अमोल घायवट आणि उद्धव चव्हाण यांनी पैठणीच्या शेल्यावर मनोज जरांगे यांची आकर्षक प्रतिमा विणकामाच्या माध्यमातून साकारली आहे। विशेष म्हणजे ही अनोखी पैठणी लवकरच मनोज जरांगे यांना भेट स्वरूपात देण्यात येणार आहे, अशी माहिती विणकर घायवट यांनी दिली। माझे नाव नूतन अमोल घायवट। मी पैठणी काम करत असताना मनोज दादा जरांगे पाटील यांनी आमच्या समाजासाठी 2 वर्षापासून लढा देत आहे। त्यामुळे मला असं वाटले की पैठणी शेल्यावर त्यांची प्रतिमा साकार करावी। मी ती प्रतिमा साकारली आहे। ती आता मी मनोज जरांगे पाटलांना दाखवून त्यांना भेट देणार आहे। माझं नाव उद्धव नारायण चव्हाण। मी आमचे मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा शेला बनवला आहे। तो शेला बनवण्यात आम्हाला 25 ते 30 दिवस लागले। पैठणी साडी महाराष्ट्रात खूप फेमस आहे। ते आम्ही 4 ते 5 जणांनी बनवला आहे। ते आम्ही त्यांना देणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी बारामती शहरातील कसबा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतला। यातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न जय पवारांकडून केला जातोय। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत हा जनता दरबार पार पडलाय। बीड नगरपालिकेतील लेखापाल गणेश पगारे यांच्यावर सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। पगारे यांनी नगरपालिकेत गैरव्यवहार करत आपल्या दोन्ही मुलांना नोकरीला लावल्याचा आरोप करत कोकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विभागीय चौकशीची मागणी केली। तसंच उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान तक्रारीनंतर पगारे यांनी अक्षय कोकाटे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलाय। मोबाईलवरूनही धमकी दिल्याचा दावा कोकाटे यांनी केलाय। या प्रकरणामुळे बीडमध्ये खळबळ उडाली असून तक्रारीची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। जो एक व्हिडिओ आहे सोशल मीडियावर व्हायरल होतो, नेमकं काय प्रकरण होतं, काय सांगा? मी 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य अधिकारी कार्यालय बीड नगर परिषद यांना लेखी स्वरूपात निवेदन दिलं होतं की गणेश पगारे भ्रष्टाचार त्याची सखोल चौकशी होण्याकरिता मी आमरण उपोषण करत आहे। त्या अनुषंगाने ते माझ्याकडे आले होते। मला त्यांनी टेक्स्ट मेसेज केला। टेक्स्ट मेसेजमध्ये काय म्हणतात, फोन उचल, तुला 15 लाख पाहिजेत का, देतो तुला 1500 देतो, कानात बिडी आहे का, तुला चांगला हातात देतो, फोन उचल 12चा, फोन उचल 12चा, फोन उचल 12चा, अशा भाषेत त्यांनी मला टेक्स्ट मेसेजद्वारे बोलले। मग त्यानंतर मी पेडबीड पोलीस स्टेशनला गेलो, PI साहेबाला दाखवलं। ते बोलले मला की लेखी स्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला एक अर्ज द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो। मग ते लेखी स्वरूपात अर्ज लिहिण्यासाठी मी
नगरसेवक भारत अण्णा कांबळे यांच्या ऑफिसवर गेलो. तिथे लेखी स्वरूपात अर्ज लिहित असताना ते तिथं आले, गणेश पगारे व मुन्ना गायकवाड. तिथं येऊन काय बोलले, ते अक्षा कुठे आहे, त्याला काढा बाहेर, आम्हाला इथंच मारायचं आहे, आमच्या विरोधात बसतो का, ले मारला का, अशी असलेली शिवीगाळ करून मला जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये आता तुम्ही उपोषणाला कधी बसणार आहात आणि उपोषणाचे काय मुद्दे आहेत? उपोषणाला मी आज बसणार आहे 12 वाजल्याच्या नंतर. त्यामध्ये हा आसन गणेश पगार यांची विभागीय चौकशी करण्यात यावी. त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे बीड नगर परिषदमध्ये 240 कामगारांचा, ते लाडपागे समितीमध्ये जे 240 कामगार आहेत, त्या लाडपागे समितीचा निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या मुलाला व मुलीला कोणत्या बेसवर नोकरीला घेतलं व त्यांची संचिका कुठं आहे ही एक तपासण्यात यावी. व ते नीता अंधारे मॅडम असताना त्यांच्याकडे ते लेखा विभाग होता, अकाउंटर, त्या टायमिंगला त्यांनी बरेच बोगस बिलं पण काढलेले आहेत. त्याची सखोल चौकशी व्हावी. चौकशी झाल्याच्या नंतर ते पूर्ण पुरावे बाहेर येतील.